नमस्कार. तुम्ही दररोज व्यायाम करताय तरीही तुमचं वजन कमी होत नाहीये, डाएट करताय तरीही तुमच्या वजनामध्ये तुम्हाला काही फरक जाणवत नाहीये, तर हे कशामुळे होत असणार आहे माहितीये? तुम्ही दिवसभरात जास्त कॅलरीज खाताय. आता त्या कशामधून खाताय हेच आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण ना असे काही 5 पदार्थ पाहणार आहोत जे तुम्ही दररोज जास्त प्रमाणामध्ये खाताय आणि त्यामुळे तुमचं वजन हे कमी होत नाहीये. तर हे बघा, हे पदार्थ तुम्हाला काय पूर्णपणे एकदमच बंद करायचे असे नाहीये, तर ते तुम्ही किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. काय असतं माहितीये, आपण दिवसभरात ना ह्या छोट्या छोट्या चुका करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की मी डाएट करते, सगळं करते, एक्सरसाइज करते प्रॉपर, तरी माझं वजन का कमी होत नाहीये? तर ह्या कारणामुळे होत असतं. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या चुका करत होता का, किंवा तुमचं किती किलो तुम्हाला वजन कमी करायचं आहे, हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स नक्की करा. तर चला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात पहिला पदार्थ कोणता पाहणार आहोत, तर साखरयुक्त असलेले पेय, म्हणजे आपण जे सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, पॅकेज ज्यूस, पॅकेटवाले ज्यूस किंवा मिल्क शेक याच्यामध्ये ना जास्त प्रमाणामध्ये साखरेचा वापर केलेला असतो. हे जे सगळे पेय आहेत ना, यामुळे आपलं पोट भरत नाही, उलट आपल्याला ते जास्त कॅलरीज देतात आणि यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं, कमी होत नाही. कारण आपण जास्त कॅलरीज खात असतो दिवसभरामध्ये आणि ह्या नकळत होत असतात. आपल्याला काय वाटतं, थोडा छोटा ग्लास आहे ना, काय होणार आहे? नाही, आपण जेवढ्या जास्त कॅलरीज खाणार आहोत आणि त्या कॅलरीज तशाच साठवून राहतात, त्याच्यामुळे आपला फॅट लॉस आणि वेट लॉस हा होत नसतो. तर आता यासाठी ऑप्शन्स काय आहे, तर तुम्ही काय पिऊ शकता? तुम्ही साधं पाणी पिऊ शकता, ताक तर खूपच बेस्ट आहे, किंवा तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. कमी साखरेचा वापर करा आणि लिंबू पाणी पिऊ शकता. साखर नाही घातली तरीही चालेल, पण थोडी प्रमाणात तर तुम्ही घालत असाल तरी काही याचा प्रॉब्लेम होत नाही. किंवा तुम्ही साखर नसलेली ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकता. हे छान आणि बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. या सगळ्यामुळे एकतर तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार आहे, अजिबात तुम्ही जास्त कॅलरीज घेणार नाही आहात आणि तुम्हाला वजन कमी व्हायला खूप छान आणि लवकरात लवकर मदत होणार आहे. आता दुसरा कोणता पदार्थ आहे, तर बेकरी मधले बिस्किट, केक, खारी, टोस्ट, बटर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये मैदा जास्त प्रमाणात याचा वापर असतो, साखरेचा सुद्धा जास्त प्रमाणात वापर केलेला असतो आणि यामुळे तुमचा फॅट वाढत असतो. हे तुम्हाला ह्या गोष्टी बघा, तुम्ही छोटीशी एवढंसं जरी खाल्लं ना तरी त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, 300-400 कॅलरीज असतात. जर तुम्ही एवढ्या प्रमाणात खाताय तर तुमचं वजन कसं कमी होईल? अजिबात कमी होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर कमी कराव्या लागतील. हे सगळे पदार्थ आहेत ना, हे चविष्ट असतात, तुम्हाला असं वाटतं अजून खाऊ, पण याच्यामुळे तुमची भूक भागत नाही, उलट तुम्हाला थोड्या वेळाने अजून भूक लागते. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता स्नॅक्स म्हणून तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही सगळ्यात बेस्ट आपले भाजलेले चणे, शेंगदाणे आहेत, मखाने आहेत, मुरमुरे येतात, सगळ्या प्रकारचे मुरमुरे येतात. आता ज्वारीचे, नाचरीचे, म्हणजे जे चुरमुरे असतात ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. शेंगदाण्याचा लाडू खा, मुरमुऱ्याचे लाडू असतात ते तुम्ही खाऊ शकता. हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला निवडायचंय की तुम्हाला काय तुमच्या शरीराला चांगलं आहे आणि तुम्हाला काय खाणं योग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. असं नाहीये की तुम्ही पूर्णपणे बंद करा, कधीतरी महिन्यातून 1-2 वेळा चालतो, पण जर तुम्ही दररोजचा हा नाश्ता असेल तर ह्याच्यामुळे तुमचं वजन हे कमी होणार नाहीये. त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. किंवा तुम्ही घरी चिवडा बनवू शकता, घरच्या घरी चिवडा बनवा, लाडू बनवा, ह्या सगळ्या गोष्टी ठेवा, चालेल. आता तिसरा पदार्थ कोणता आहे, तर तळलेले पदार्थ. त्याच्यामध्ये काय, समोसा, वडे, चिप्स, बाहेरचे जे आपल्याला तळलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये तर खूप जास्त कॅलरीज आपल्याला मिळते, कारण हे पूर्णपणे डीप ऑइली पदार्थ आहेत आणि आपण ह्याच्यामुळे जास्त कॅलरीज खातो. याच्यातल्या छोट्या जरी गोष्टी आपण खाल्ल्या ना तरी सुद्धा आपल्याला खूप फरक पडत असतो. ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आहात ना, त्यावेळेला शक्यतो याचं प्रमाण कमी ठेवा. कधीतरी खाता, असं नाही की खाऊच नका, कधीतरी खाताय चालेल, याचा एवढा काही तुम्हाला त्या शरीरावर परिणाम दिसत नाही, कधीतरी चालतं. पण जर तुम्ही आठवड्यातून 2, 4, 5 वेळा खाताय तर त्याचा काहीही तुमच्या शरीरावरती, तुमच्या वजन कमी होण्यावरती काहीही फरक दिसणार नाहीये, उलट तुमचं वजन अजून वाढणार आहे, कारण तुम्ही कॅलरीज खूप खाताय याच्यामुळे. त्याच्यामुळे कमी करा, जेवढं जमेल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करा. आता चौथा पदार्थ कोणता आहे, तर फास्ट फूड. याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, नूडल्स, तळलेले जास्त डीप ऑइली पदार्थ जे आपण खातो ना, त्याच्यामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये मैदा, मीठ आणि तेल याचा तर वापर खूप जास्त प्रमाणामध्ये असतो.
त्यामुळे हे पदार्थ जेवढे तुम्ही कमी करू शकता तेवढे तुम्हाला करायचे आहे. महिन्यातून 1-2 वेळा कधीतरी चालेल, पण कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पूर्ण वेट लॉस जर्नीमध्ये आहात ना, महिनाभर पूर्णपणे म्हणजे वजन हे करताय, एक्सरसाइज करताय, पूर्ण डाएट करताय, तर महिन्यातून एकदा चीटिंग केली तर चालेल. पण ज्या दिवशी तुम्ही खाताय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी वर्कआउट करा. पूर्ण जसा आहे तसा डाएट फॉलो करा. अजिबात त्याचा काही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा खाताय तर मात्र तुमचं वजन अजिबात कमी होणार नाहीये, किंवा 15 दिवसातून तुम्ही 4-5 वेळा खाताय तर अजिबातच कमी होणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढं कमी करण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं तुम्हाला खूप छान आणि फास्ट रिझल्ट दिसणार आहे. तर आता ह्याला पर्याय म्हणून तुम्ही काय करू शकता, घरी सँडविच बनवा. जेवढं जमेल तेवढं घरी बनवण्याचा प्रयत्न करा. असं नाही की घरी बनवायला सांगितलंय म्हणून डीप तेलामध्ये जास्त तळलेले पदार्थ खाताय, असं करू नका. पण त्याला बेस्ट ऑप्शन असेल तर घरी बनवण्याचा प्रयत्न केलात ना तरीही चालेल. भाज्यांचा वापर जेवणामध्ये जास्त ठेवा. सँडविच बनवा किंवा मल्टीग्रेन रोटी बनवा. जे तुम्हाला घरी बनवायला सोपे वाटतात पदार्थ ते तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता. पण कधीतरी खा, चालेल. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेव्हा वेट लॉस मध्ये असतो ना, आपण सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. त्यामुळे कधीतरी खाल्ला तर त्याचा एवढा शरीरावरती फरक पडत नाही. पण जर सतत होत असेल थोडं 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 करून तर मात्र फरक पडतो. आता काय होतं माहितीये, जर समजा तुम्हाला एक पूर्ण तुम्ही कुठलाही पदार्थ, आता समजा बर्गर खाताय, तुम्ही असा विचार केलात चल मी अर्धा खाल्ला मला काही फरक पडत नाही. ठीक आहे, काहीच फरक पडत नाही अर्धा खाल्लात तर, पण पुन्हा 2 दिवसाने खाताय, पुन्हा 2 दिवसाने खाताय तर मात्र फरक पडत असतो. एक दिवस खाल्लात तर त्याचा एवढा काही आपल्या शरीरावरती परिणाम दिसत नाही, कारण तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून जसं आहे तुमचं रुटीन तसं व्यवस्थित फॉलो करताय. त्यामुळे वजन तुमचं वाढणार नाहीये. पण सारख्या गोष्टी होत असतील तर नक्की वजन वाढणार आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. आता 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाणे. लाडू, बर्फी, गुलाबजाम, मिठाई, आईस्क्रीम, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण खात असतो ना, त्याच्यामध्ये तर साखरेचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. जर तुम्ही सणासुदीला खाताय, कुठला काहीतरी तुमच्या घरात चांगला कार्यक्रम झालाय किंवा काहीतरी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही ते मिठाई वगैरे जे काही असेल थोड्या प्रमाणात खाताय, चालेल. पण जर तुम्ही ह्या गोष्टी सतत खात असाल तर मात्र तुम्ही कॅलरीज जास्त खाताय आणि याच्यामुळे तर अजिबातच तुमचं वजन कमी होणार नाहीये, उलट जास्त तुम्हाला वाढलेलं दिसणार आहे. पण कोणतीही गोष्ट तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये खायची नाहीये. जर तुम्ही तुमच्या प्रमाणावरती नियंत्रण असेल, जर तुम्ही समजा एक लाडू आहे, एक लाडू खाल्लात बस, आवडतोय म्हणून अजून 4 खाल्लात तर मात्र तुमचं वजन नक्की वाढणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तर तुम्हाला यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे, तर तुम्ही बघा, घरी तुम्ही गुळाचे लाडू म्हणजे मेथीचे लाडू असतात, डिंक, ड्रायफ्रूटचे लाडू, याच्यामध्ये तुम्ही गुळाचा वापर बनवून तुम्ही लाडू बनवून ठेवू शकता. हे लाडू खा किंवा शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता, मुरमुऱ्याचे लाडू खा, जे गुळामध्ये बनलेले असतील ते तुम्ही लाडू खाऊ शकता. तर हे ऑप्शन आहेत ना, हे जर तुम्हाला गोड खाण्याची जास्त क्रेविंग होते तर तुम्ही खजूर आहे हे सुद्धा खाऊ शकता, डार्क चॉकलेट खाऊ शकता, चालेल. पण काय आहे, तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर कुठलीही गोष्ट आहे ना ही जर तुम्ही पोषण मध्ये खात असाल तर एवढा तुमच्या शरीरावरती फरक दिसत नाही. वजन बरोबर नियंत्रणात राहतं, अजिबात जास्त तुमचं वजन वाढत नाही. पण तुम्हाला काय करायचंय, सगळ्या गोष्टी, आता असं नाही की मी हेल्दी गोष्टी सांगितल्या तुम्ही ह्या खा त्या खा, तर तुम्हाला त्या जास्त खायच्या आहेत. समजा शेंगदाण्याचा लाडू आहे तर तुम्हाला मी सांगितलंय, किंवा तुम्ही जो ड्रायफ्रूटचा लाडू बनवलाय सांगितलंय की तो खा. जर तुम्ही 4-5 खाता एकाच वेळेला तर मात्र तुमचं वजन वाढणार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट आहे ना ती फक्त पोषण मध्ये खा. असं नाही की खाऊच नका. पोषण मध्ये, जर तुमचं पोषण कंट्रोल मध्ये असेल ना तर तुमचं वजन हे अजिबात कधीच वाढणार नाही. जर तुम्ही सगळ्या गोष्टी पोषण मध्ये खाताय ना तेवढ्याच तेवढ्या, आणि जर एक्सरसाइज करताय व्यवस्थित, जेवणामध्ये व्यवस्थित प्रोटीन आहे, शांत झोप घेताय, बाहेरचं ऑइली जास्त फूड खात नाहीये, तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये. जसं आहे तसं राहील. उलट तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करताय, एक्सरसाइज करताय प्रॉपर, तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं, पोषण तुम्हाला कंट्रोल ठेवायचं आहे, जेवणामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे, शांत तुम्हाला झोप घ्यायची आहे, भरपूर भाज्या खायच्या आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला नियमितपणे थोडा वेळ का होईना पण एक्सरसाइज करा,
किंवा थोडंफार तरी शरीराची हालचाल करा, चालायला जा, जे जमत असेल ते तुम्हाला करायचं, कारण ह्या सगळ्या सवयी आहेत ना, ह्या वजन कमी करण्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. तर आज आपण काय पाहिलं, तर हे 5 पदार्थ आपण जर जास्त प्रमाणात खात असो तर आपलं वजन हे नक्की वाढणार आहे, अजिबात कमी होणार नाहीये. त्यामुळे याच्यावरती तुम्हाला नक्की लक्ष द्यायचंय. आणि चॅनलवरती मी डाएट कसा घ्यावा याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि एक्सरसाइज पण खूप सोप्या असतात. तुम्ही जर फॉलो केलात तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा, खूप छान रिझल्ट आलेले आहेत सगळ्यांना. तुम्ही केलात तर तुम्हाला सुद्धा दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला का हे कमेंट्समध्ये सांगा. अजून कुठला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा सांगा. आणि आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.